नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर एवढा कालावधी देण्यात आला होता. तर आज 13 सप्टेंबर अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर अजूनही तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत पदासाठी अर्ज केला नसेल तर आज तुम्हाला शेवटची संधीही मिळणार आहे. तर फॉर्म कसा भरायचा, जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता पुढे काय करायचं, निवड प्रक्रिया ही कशी राहील, योजनादूतास कोणती कामे ही करावी लागतील आणि कोण पात्र आणि कोण अपात्र, आणि योजनादूत पदासाठी काहीतरी नियम आहेत, ते नियम कोणते आणि तुम्हाला कोणते नियम हे पाळावे लागतील. जर तुम्ही ते नियम पाळले नाहीत तर तुमचं पद रद्द देखील होऊ शकतं आणि तुम्हाला मानधनसुद्धा मिळणार नाही. तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला योजनादूत पद काय म्हणजे काय तुम्हाला जर अजूनही माहीत नसेल तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड ही करण्यात येईल. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च सर्व भत्ते समावित 4 निवड झाल्यास मुख्यमंत्री योजनादूतास 6 महिन्याचा करार देखील केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. तर उमेदवार निवड प्रक्रिया ही कशी राहील. उमेदवाराचा वयोगट 18 ते 35 असावं. कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर हा उमेदवार असला पाहिजे. उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे लिंक असावे. तर उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा, दाखला, कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी, अधिवासाचा दाखला, समक्ष यंत्रणेने दिलेल्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासवर्ड साईज फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये. तर योजनादूत पदामध्ये तुम्हाला काम करून काय फायदे होतील. प्रत्यक्ष कामाचा अनुभव भेटेल. सामाजिक बदलाचा भाग होण्याची संधी मिळेल. विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य होईल. शिकण्याबरोबरच कौशल्य विकास होईल. सरकारी कामकाजाचा अनुभव होईल. तर मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया ही कशी राहील. उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्रतिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वये प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवारांच्या कागदांची तपासणी करतील. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराला कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. मुख्यमंत्री माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात प्राप्त उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन ओरिएंटेशन करतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्रतिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या सन्मान संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक, शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येतील. सबब या नेमणुकाच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे.
म्हणजे तुमच्याकडून एक हमीपत्रसुद्धा लिहून घेतलं जाईल की तुम्ही योजना दूताचे काय कार्य राहतील, म्हणजे काम काय करावे लागतील. तर योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेली कामं पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनेची घरोघरी माहिती यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून ते ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या सामर्थ्यासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करताना निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुज्ञ राहणार नाही. तर ही होती योजनादूतास करावयाची कामे आणि हे होते काहीतरी नियम. जर तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गैरवर्तन करत असाल तर तुम्हाला योजनादूत या पदावरून काढण्यात येईल आणि गैरहजर राहिल्यास तुम्हाला मानधन देखील मिळणार नाही आणि तुम्हाला 10,000 एवढे मानधन प्रति महिना देण्यात येईल आणि हा करार 6 महिन्याचा असेल. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल आणि गावात राहून तुम्हाला काम करायची संधी पाहिजे असेल तर तुम्हाला योजनादूत पदासाठी अप्लाय करावं लागेल. तर आज आहे शेवटची तारीख. तर आज तुम्हाला सुवर्ण संधीही भेटणार आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जाची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज हा आज करू शकतात. तर सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि